आज दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी कळवण देवळा प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेची सर्वसाधारण सभा वत्सला मंगल कार्यालय देवळा या ठिकाणी घेण्यात आली। या प्रसंगी संस्थेचे सर्व सभासद आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते। अशा प्रकारे या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पाडण्यात आली आणि विशेष करून अनेक लोकांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आला। 8,87,654 रुपये, 4,87,654 रुपये आकस्मिक कर्जावरील व्याज मिळालेले आहे 65,690 रुपये आणि बँकेचं व्याज मिळालेलं आहे 80,610 रुपये, असे एकूण 6,33,954 एवढं उत्पन्न मिळालेलं आहे। त्याच्यातून बँकेचे चार्जेस गेले 363 रुपये, सचिव मानधन गेलं 36,000, ऑफिस भाडं गेलं 30,000, ऑडिट फी 8,000, घसारा खर्च धरला आहे 1104 रुपये, वार्षिक मीटिंग खर्च नाही, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 472 रुपये, बस एवढा खर्च वजा जाता 5,58,014 रुपये नफा झाले। 5,58,014 रुपये जो नफा आहे त्याच्यातनं 25% रिझर्व्ह फंडाला जातो 1,41,530 आणि धर्मदाय निधी, लाभो समुद्र निधी आणि मयत निधी अशा 1,000 रुपये आपण निधी खाती वर्ग केलेले। उरलेल्या नफ्यामधून 31,324 अखेरचा जो शेअर्स आहे त्याच्यावर 6% प्रमाणे लाभोत बसतो 3,84,757 आणि शिल्लक राहतात 24,000। सभासदांचा विमा आपण त्यांच्याच कडून वसुली करून घेतला। त्याच्यामध्ये सन 2024-25 या वर्षाचा वैधानिक लेखा परीक्षकांचा तपासणी व दोषदुरुस्ती अहवाल वाचून त्याची नोंद घेतली। दोषदुरुस्ती आता हे अहवाल आलेले ऑडिट मेनू त्याच्यावर दोषदुरुस्ती करून आपण नव्वद शकलेल्या सभासदांची अनुपस्थिती क्षमा करणे काही कारणामुळे देऊ शकत नाही। कारवाई करायची का काय करायची? सर्व सन्मान्य संचालक मंडळ आणि ज्यांच्या विश्वासावर जी पतसंस्थेची धुरा चालते की ज्यांच्यामुळे ही पतावर आहे असे सर्व सन्मान्य सभासद सर्वांचं प्रथमतः मी स्वागतही करतो। कारण आजचा दिवस जर म्हटला तर आज खूप धावपळ आहे। एवढ्या धावपळीत आपण या ठिकाणी उपस्थित झालात। मी पतसंस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत काळामध्ये काही सभासद थकबाकीदार होते। या थकबाकीदारांमध्ये ज्यांच्याकडे सर्वात जास्त रक्कम मोठी होती असे नाव घेणं उचित नाही, परंतु सगळ्यांच्या परवानगीने थकबाकीदार होते। पण आज मी तिला त्यांनी प्रयत्न करून सर्वांच्या प्रयत्नाने माझ्या त्यांनी झालं। सचिव असतील, सन्माननीय संचालक मंडळ असेल, आपले सभासद असतील, जामीनदार असतील, सर्वांनी प्रयत्न केला। हो, जामीनदार पण असतील। मी तर खरं सर्व जामीनदारांना देतो, त्यांच्यामुळेच त्या मॅडमने सर्व कर्ज नील केलं। एकही रुपया ठेवला नाही, काहीच नाही। कुठेच काहीतरी कर्ज होतं थोडंसं म्हणजे झाले, थोडेसे तात्विक त्रास पण झाला, वाद पण झाले, परंतु चांगल्या कामासाठी थोडंसं काही विरोध करावाच लागतो। त्या मॅडमनेही त्या गोष्टीला होकार दिला आणि त्यांचं फक्त एकच म्हणणं होतं की तुम्ही थोडं का होईना आम्हाला कर्ज सूट द्या। तर त्या आर्थिक ताळेबंद पाहिला तर ते सूट देणं शक्य नव्हतं, कारण तेवढी जर रक्कम आपण जर कमी केली असती तर आपल्या भागभांडवलावरती परिणाम झाला असता। म्हणून आम्ही ते काही त्यांचं मत होतं ते काही राय धरलं नाही। जेवढी रक्कम होती तेवढी आम्ही भरणा करून घेतली। पण त्यांचा रोष आहे, ते म्हणतायत की किमान आम्हाला विम्याची रक्कम तरी मिळून द्या। पण विम्याची रक्कम आम्ही तपास केला असता तर विम्याचा असा नियम आहे की ज्या वर्षी घटना घडली त्या 6 महिन्यातच तो क्लेम सादर करावा लागतो। तसं काही केलेलं क्लेम लागतो, पण तसं काही केलेलं दिसलं नाही। त्यामुळे ती एक फक्त केस त्यांनी भरणा केला। नंतर मॉडेल कळवणचे दीपक जगताप का त्यांची पण रक्कम आलेली आहे। जवळजवळ बऱ्यापैकी आपली वसुली झालेली आहे। फक्त 2च प्रॉब्लेमॅटिक जे सभासद आहेत, एक सुरेश पुंडलिक जाधव कैलासवासी, सुरेश पुंडलिक जाधव, हे खातं थोडंसं प्रॉब्लेमॅटिक दिसतंय आणि दुसरं एक आहे
सन्माननीय चेअरमन बाजीराव निकम यांच्या अध्यक्षतेखाली ही पार पडलेली सभा, या सभेत साधक बाधक चर्चा करण्यात आली. सभासदांच्या काही अडीअडचणी यावर विशेष करून सगळ्यांनी चर्चा केली आणि चेअरमन साहेबांनी यावर आपली मतं मांडून सर्व सभासदांच्या समस्या दूर होतील याबाबत या ठिकाणी अवगत केले. सभासदांच्या मागणीनुसार लोन तात्काळ मिळावे अशा प्रकारची आग्रही भूमिका या ठिकाणी सभासदांनी चेअरमन साहेबांकडे व्यक्त केली आणि सचिवांनी देखील याबाबत सकारात्मक भूमिका या ठिकाणी दाखवली. अशा प्रकारे सर्वांच्या उपस्थितीत ही वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय खेळीमेळीत पार पडली आणि चेअरमन साहेबांना विशेष करून सर्व सभासदांनी आपल्या कारभाराचा धन्यवाद दिला.